एप्रिल महिन्यात होणाऱ्या वार्षिक परीक्षांच्या अनुषंगाने आज आपण एक अत्यंत महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत. प्राथमिक शिक्षण संचालनालय तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचं हे दिनांक 12 मार्च 2026 महत्त्वाचं असं पत्र आहे. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण वार्षिक परीक्षांच्या अनुषंगाने शिक्षण संचालनालयाचं एक पत्र जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र, शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. प्रस्तुत पत्राचा विषय आहे सन 2025-2026 या शैक्षणिक वर्षातील राज्य मंडळाच्या सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये वार्षिक परीक्षा दिनांक 11 एप्रिल ते 22 एप्रिल 2026 या कालावधीत आयोजित करण्याबाबत. आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते. उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की माननीय संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे संदर्भीय पत्रान्वये सन 2025-2026 या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी 1 व संकलित मूल्यमापन चाचणी 2 अशा 3 नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे इयत्ता 2री ते इयत्ता 8वी करिता नियोजन करण्यात आले असून संकलित चाचणी 2 पॅट 3 दिनांक 11, 15 व 22 एप्रिल 2026 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. तरी सर्व शाळांनी त्याच दिवशी आयोजित संकलित चाचणी 2 पॅट 3 करून त्या अनुषंगाने कार्यवाही करण्याची दक्षता घेण्यात यावी. उपरोक्त दिनांकामध्ये आपल्या स्तरावरून फेरबदल करण्यात येऊ नये. सोबत संदर्भीय पत्राची प्रत जोडली आहे. तसेच सन 2025-2026 या शैक्षणिक वर्षातील राज्य मंडळाच्या सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये वार्षिक परीक्षा या मूल्यांकन चाचणी 2 पॅट 3 हा कालावधी वगळून उर्वरित दिवशी आयोजित करण्यात याव्यात. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामध्ये नियतकालिक मूल्यांकन चाचणी 2 पॅट 3 इयत्ता 1 ते 8वी, 9वी व 11वी व इयत्ता 10वी व 12वी बोर्ड परीक्षेला उपस्थित असणारी विद्यार्थ्यांची संख्या ही ग्राह्य धरण्यात येईल. या अनुषंगाने सर्व केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, माध्यमिक योजना, सहाय्यक शिक्षण संचालक, विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांना वार्षिक परीक्षेदरम्यान भेटी देऊन एकूण पटावर विद्यार्थी व परीक्षेला उपस्थित विद्यार्थी संख्येचा अहवाल शिक्षण संचालक कार्यालयाकडे सादर करावा. विद्यार्थी उपस्थिती नोंद करण्याच्या सुविधेबाबत यथावकाश कळविण्यात येईल, असे माननीय शिक्षण संचालक प्राथमिक आणि माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे. वार्षिक परीक्षेच्या अनुषंगाने एक महत्त्वाचं असं हे पत्र आहे. प्रस्तुत पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.